भाजपच्या निलेश राणेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात लढण्यासाठी हाती घेतला धनुष्यबाण। पक्षप्रवेशावेळी नारायण राणेही उपस्थित। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचं गुऱ्हाळ सुरूच। जागा वाटप फायनल होण्याआधीच ठाकरेंच्या शिवसेनेच्या 65 उमेदवारांची यादी जाहीर। काही जागांमध्ये बदल होणार, राऊतांची सारवासारव। विधानसभेसाठी मनसेची तिसरी यादी जाहीर। नाशिक, परळी, पालघर आणि अमरावतीसह 13 मतदारसंघातल्या उमेदवारांची घोषणा। राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे चक्रव्यूहात। शिवसेनेपाठोपाठ ठाकरेंच्या पक्षानेही माहीम मतदारसंघातून दिला उमेदवार। तिरंगी लढतीकडे राज्याचं लक्ष। अजित पवार बारामतीतनंच लढणार। भाजप शिवसेनेनंतर राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर। 38 उमेदवारांची घोषणा। बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार यांच्यात लढतीची शक्यता। जायचंय, त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या वतीने संजय राऊत साहेब हे बोलतील। आप सबको पहले मराठी मग हिंदी। हम बताना चाहते हैं कि संजय राउत साहब ये अलायंस के बारे में आपको डिटेल बताएंगे। हाँ चलो। सगळ्या आपल्या सगळ्यांना नमस्कार, जय महाराष्ट्र। आपण गेले काही दिवस आम्हाला सगळ्यांना सन्माननीय नाना पटोलेजी, सन्माननीय जयंतराव पाटीलजी, सन्माननीय बाळासाहेब थोरात, सन्माननीय विजय वडेट्टीवारजी, सन्माननीय अनिल देसाईजी, नाना गवंडेजी, अनिल देशमुख, आमचे अनिल देशमुख साहेब, नाना गवंडेजी, सगळ्यांना तुम्ही कायम पकडून विचारायचं महाविकास आघाडीचं जागा वाटप काय झालं, किती झालं, कसं झालं, होतंय की नाही, होणार आहे की नाही। आता आम्ही सगळे इथे एकत्र आहोत। आमची शेवटची बैठक आता माननीय शरद पवार साहेबांसमोर पार पडली आणि पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं की मीडियासमोर जाऊन तुम्ही आता घोषणा करा की महाविकास आघाडीचं जागा वाटप, महाविकास आघाडी आहे त्याच्यामध्ये काही कुठे दरार नाहीये, महाविकास आघाडीचं जागा वाटप हे अत्यंत सुरळीत पार पडलेलं आहे। आमच्या तीनही पक्ष काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस माननीय शरद पवार साहेब आणि याशिवाय आमचं जे अलायन्स आहे इतर पक्षाबरोबर, मग समाजवादी पार्टी असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, कम्युनिस्ट सीपीआयएम, आप, या सगळ्यांना सामावून घेणारं अशा प्रकारचं जागा वाटप आमचं पूर्ण झालेलं आहे। या क्षणी आम्ही इतकं सांगू की तीनही पक्ष हे साधारण 270 जागांवरती आमची पूर्ण सहमती झाली आहे। त्यांचं आता आम्ही यादीही बनवलेली आहे। उरलेल्या जागा ज्या आहेत त्या आमचे जे मित्र पक्ष आहेत त्यांची मी नावं घेतली, त्यांच्याशी आमची उद्या सकाळपासून चर्चा सुरू होईल आणि अशा तऱ्हेनं 288 जागा या महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनं लढून महाराष्ट्रात सत्तेवर येईल। आज आपल्यासाठी ही एवढीच बातमी आहे। साहेब, तुम्ही जी यादी आता शिवसेना मुख्यालयात नाही, त्या शिवसेनेच्या मुख्यालयातल्या यादीमध्ये काही करेक्शन्स आहेत। कारण की सांगोला तुम्ही जाहीर केलेली आहे, करेक्शन आहे ती आता कशा प्रकारे काय झालं, आमची जी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चूक कशी काय होऊ शकली हे या संदर्भात आम्ही आता आमचे अनिल देसाई साहेब आहेत, कारण ते या सगळ्या गोष्टी ते जास्त काळजीपूर्वक पाहतात। पण उद्या आम्ही सगळे बसतो आणि त्याच्यावरती आम्ही नव्यानं काही चर्चा होती। 288 जागांचा विषय क्लिअर कधी होतो, कारण की बाकीच्या उर्वरित जागा हा आमचा प्रश्न आहे।
288 जागांचा प्रश्न जेव्हा आम्ही म्हणतो क्लिअर झाला तेव्हा आम्ही अत्यंत जबाबदारीनं सांगतो. राऊत साहेब, आपण म्हणा 85-85-85 हा काँग्रेस, शिवसेना, युबीटी आणि एनसीपी या तिघांचा फॉर्म्युला आणि उरलेल्या जागा या मित्र पक्षांना दिल्या जाणार आहेत की त्यावरही या तिन्ही पक्षांचा काही दावा असणार आहे? नाही, जरी दावा असला तरी त्यातून मार्ग काढला जाईल. आता आमच्या यादीत आपण जर पाहिला असेल ती चुकून यादी आहे त्यात काही शेका पक्षाच्या संबंधित जागा आहेत, त्याच्यावर नक्कीच शेका पक्षाची चर्चा सुरू आहे. काही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहेत, त्या मित्र पक्षांशी संबंधित आहेत. काही काँग्रेस पक्षाच्या एखाद दुसरी जागा अशी आहे तेव्हा तुम्ही काही चिंता करू नका. अत्यंत तुम्हाला कोणाला जरी असं पोटात आनंदाचा उकाळा फुटत होता यांचं काय होत आहे, काय नाही होत आहे, नाही होणार आहे का, नाही होणार आहे का, त्यांना सांगा सगळं सुरळीत पार पडलेलं आहे. काँग्रेसची अधिकृत यादी अभी नानाजी आप हिंदी में बोलिए. काँग्रेसची यादी जागा जाहीर केली, आपल्या देखील छोट्या पक्षांमध्ये आहेत सोबत आपल्या, त्यांना देखील आपले उमेदवार जाहीर केले. सपा असेल किंवा शेतकरी कामगार पक्ष, बघा प्रत्येक पक्ष आपापल्या भूमिका घेऊन पुढे जात असतो, पण शेवटी आम्ही महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहोत आणि चर्चा सुरू आहे. काँग्रेसची नाना भी हिंदी में बोलेंगे. इसका डिटेल आपको हम देंगे. आज आदरणीय शरद पवार जी के नेतृत्व में हम तीनों दलों की एक मीटिंग हुई. उसमें आज हमने एक निश्चित किया कि 85 270 का एक मत हमने किया है सीट के ऊपर. और जो 28 सीट है जो हमारी अलायंस है, सेका होगी, कम्युनिस्ट होगा, समाजवादी होगी, 18 सीट है जो हमारी 18 सीट जो है, तो उसमें जो हमारी अलायंस जो दल है उनसे भी हम चर्चा करके उनको भी कुछ जगह देने का है. और ये कल हम लोग पास में ये बाकी सीटों पे भी हमारा क्लियरेंस हो जाएगा और महाविकास आघाड़ी करके हम लोग ये चुनाव लड़ने जा रहे हैं और महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी की बहुमत की सरकार आएंगी. इतना भी आपको अवगत कराता हूँ. थैंक यू. तर 288 जागांपैकी 270 जागांवरती एकमत झालेलं आहे आणि या 270 जागा महाविकास आघाडीमध्ये समसमान पद्धतीनं विभागल्या गेल्या. आत्ता तरी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला 85-85-85 असा आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 85 जागांवरती लढतील. शरद पवारांची राष्ट्रवादी 85 जागांवर उमेदवार देईल, तर काँग्रेसच्या वाट्यालाही यावेळेला 85 जागा येतात. पण अजूनही 18 जागांचा तिढा सोडवण्यात यश मिळालेलं नाहीये. मित्रपक्षांसंदर्भातल्या जागा असल्याचं स्पष्टीकरण आत्ताच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे एक प्रकारे जागा वाटपासंदर्भातली संदिग्धता महाविकास आघाडीतली अजूनही कायम असल्याचं दिसतंय. आणखी एक मोठं विधान, शिवसेनेच्या ठाकरेंच्या पक्षाची यादी जरी जाहीर झालेली असली तरी सुद्धा संजय राऊतांनी त्या यादीवरती पूर्णपणे शिक्कामोर्तब केलेलं नाही. त्या यादीमध्ये काही नावं अशी आहेत की जी मित्रपक्षांशी संबंधित आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा ती यादी नव्यानं आणली जाईल असं सुद्धा वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. सध्या 85-85-85-85चा फॉर्म्युला 270 जागांसाठी महाविकास आघाडीचा. त्यामुळे अजूनही महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण झालेलं नाही, चर्चा थांबलेली नाही हे स्पष्ट आहे. अधिक माहिती देतात प्रणाली कापसे. प्रणाली, आताच खरं तर एक यादी सुद्धा जाहीर झालेली आहे. 65 जागांची यादी शिवसेनेची जाहीर झालेली आहे. ही यादी बरोबर नाहीये असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये मायनर काही करेक्शन्स आहे असं सुद्धा त्यांनी जाताना आपल्याला सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 85-85-85 असा फॉर्म्युला सध्या ठरलेला आहे. या जागांची जर आपण बेरीज केली तर 255 जागाच होत आहेत आणि उर्वरित जागांपैकी 18 जागा या मित्रपक्षांना सोडल्या जाईल असं सुद्धा त्यांनी सांगितलंय. तरी सुद्धा काही जागा शिल्लक राहतील त्याप्रमाणे जातील. बाकी राहिलेल्या जागांवर काही आपले घटक पक्ष आहेत, त्या घटक पक्षांची त्यांच्याशी बोलून त्यांना हवे असलेल्या जागा वगैरे करून बाकीच्या जागाही व्यवस्थित वाटल्या. उरलेल्या ज्या जागा आहेत घटक पक्षांमध्ये त्या जागांवरती देखील आपला शिवसेनेचा दावा असेल, काही मित्रपक्ष सामावून घेतील. आपला असेल, काँग्रेसचा असेल किंवा एनसीपीचा एखाद दुसरा असेल ते व्यवस्थित होईल. आता जागावाटप हे फायनल झाले, याच्यामध्ये कुठेही मागे पुढे होणार नाही. 85 पेक्षा कमी किंवा अधिक जागा होणार ना. आता सांगितलं ना, आता तुम्हाला
दुसऱ्या कुठल्या भाषेत हिब्रू वगैरे या भाषेमध्ये बोलू का? दुसरी एक महत्वाची गोष्ट, कोपरी पाच पकाडीमधून केदार दिघे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, जिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असणार उमेदवार. दिघे उभे राहतात केदार दिघे तिकडे उभे असतील. तिथे केदार दिघे. सांगोल्याचा काय वाद झाला? सांगोला विधानसभा कुठचा काय वाद झाला? जागा आपल्या मित्रपक्षाला शेकापला देणार आहेत का? बोलतोय ना, बोलतोय उद्या बघू ना काय आहे. आणि उद्या आदित्य ठाकरे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कोण कोण उपस्थित असतील? उद्धव ठाकरे सर्व उपस्थित, ठाकरे कुटुंब उपस्थित असेल. दादांचं तो फॉर्म आहे, आदित्य दादांचा तो फॉर्म व्यवस्थितरित्या भरला जाईल उद्या गुरुपुष्य योगावर आणि चांगल्या मताधिक्यानं मजबूतरित्या. तर सर्वांना सांभाळून घेणारं हे जागा वाटप असल्याचं संजय राऊतांनी जरी म्हटलेलं असलं तरी अजून एकमत झालं नाही असं चित्र प्रणाली स्पष्टपणे समोर आलंय. प्रणाली, आवाज पोहोचतोय? नक्कीच ज्ञानदा, पुन्हा एकदा हेच उघडकीस येत आहे की गेले काही दिवस सातत्यानं म्हणजे वारंवार महाविकास आघाडीचे नेते असं सांगतात की आमच्यात कुठलाही वाद नाही, जो वाद तयार करतायत ते प्रसार माध्यमं वाद तयार करतायत असं म्हणतायत. जर वाद नाही आहे तर मग आज 288 जागांच्या बद्दलचा फॉर्म्युला 3-4 दिवस झाले आपण ह्या सगळ्या बातम्या ऐकतो. आज पत्रकार परिषद आहे, दुपारी पत्रकार परिषद आहे, रात्री पत्रकार परिषद आहे आणि आज पत्रकार परिषद झाली तरी सुद्धा त्यामध्ये केवळ 255 जागांबद्दलची माहिती देण्यात आली की 85 आणि 85 जागांचा फॉर्म्युला ठरलेला आहे असं म्हटलं जात आहे. परंतु तरी सुद्धा आपण जर बघितलं तर बऱ्याचशा जागा या शिल्लक राहत आहेत. विशेषतः विदर्भातल्या जागांवरचा वाद सुटला का या प्रश्नावरचं उत्तर देण्यास बगल देण्यात आलेली आहे नेत्यांच्या वतीनं आणि त्यामुळे अजूनही महाविकास आघाडीतला वाद शमलेला नाही हे जवळपास स्पष्ट दिसतंय. एकीकडे युतीनं आपल्या जागा जाहीर केल्या, आपल्या याद्या जाहीर केल्या, एबी फॉर्मचं वाटप केलेलं आहे, त्यांचे उमेदवार उद्यापासून अर्ज सुद्धा भरणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचं भिजत घोंगडं जे आहे ते अजूनही जसंच्या तसंच आहे, त्यातून कुठलाही मार्ग निघालेला नाही. लोकसभेला झालेली चूक कुठेतरी युतीनं सावरलेली आहे आणि महायुतीनं जागा वाटपात एक प्रकारे आघाडी घेतल्याचं चित्र आहे. पण दुसरीकडे